वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला रॉंग वे गाड्या काढल्यामुळे ऍक्सिडेंट झालं तर त्याला जबाबदार कोण? जय महाराष्ट्र इंस्टाग्राम फॅमिली. तर मंडळी, मी करत आहे बोर्जो कंपनीमध्ये ऑनलाईन काम. घरातूनच पहिली ऑर्डर उचलून निघालो पिकअप लोकेशन वरती. कस्टमर कडून पार्सल पिकअप करून सेम लोकेशनची दुसरी पण ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. हायवे आज एवढा जाम होता की रस्त्याच्या दुसऱ्या मार्गाने गाडी जाऊन दिल्या. पुढे येऊन बघतो तर काय, एवढा मोठा ट्रक ब्रिज वरती बंद पडला आणि त्या पुढे रस्ता पूर्ण खाली. थोडा पुढे जाऊन पाऊस पण पडायची सुरुवात झाली. त्यामुळे बस स्टॉप वरती थांबून पाऊस गेल्यावर लगेच ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केलं आणि निघालो दुसऱ्या ड्रॉप लोकेशन वरती. लोकेशन वरती पोहोचून पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर 10 मिनिटांमध्ये मला ची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन हॉटेल मधून पार्सल घ्यायचं होतं. मॅडम सोबत बोलणं करून गेट वरती पार्सल पिकअप केलं आणि निघालो चौथ्या पिकअप लोकेशन वरती. नंददीप इंडस्ट्री मध्ये येऊन कस्टमर कडून पार्सल घेऊन निघालो ड्रॉप लोकेशनला. ड्रॉप लोकेशन वरती येऊन मॅडमनी मला पार्सल गेट वरतीच वॉचमॅन कडे द्यायला सांगितलं. त्यानंतर लगेच शेवटच्या ड्रॉप लोकेशन वरती आलो. रोड वरती पण नो पार्किंग चे बोर्ड होते आणि आतमध्ये पण वॉचमॅन गाडी पार्किंग करायला देत नव्हता. मग कस्टमरशी बोलणं करून गाडी आतमध्ये पार्क केली आणि ऑफिस मध्ये पार्सल डिलिव्हर केलं. संध्याकाळ झाली की ऑर्डर पण नसतात, म्हणून घराकडचे 2 ऑर्डर पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला. लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केलं आणि काम बंद केलं. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर भावाला फॉलो नक्की करा.